चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. चिराग मेहर आणि केतन मेहर दोन्ही बंधू दाखल होतात आणि सलेला पहिलं षटक मार्गस्थ आणि ऋषिदादा देसाईच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ चांगली फिल्डिंग. सरोजला सुद्धा विसरून चालणार नाहीये. JKCC मध्ये जे काही क्षेत्ररक्षण केलं होतं सर्वांच्या मनाला भावणारं होतं. काय जबरदस्त फिल्डिंग त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये करून दाखवली होती. पहिला बॉल डॉट. हो थोडंसं कट आणि कट होत असताना आमच्या ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळत आहेत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला गेलाय. पहा 1 मध्ये 1 ही सुरुवात आहे आतापर्यंत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्लिप केले गेले चेंडूला सिंगल साठी. दोन्ही टीमला एकच चेंडू असणार आहे असं आयोजक कमिटीकडून सांगण्यात आलंय. 2 मध्ये 2 ही सुरुवात आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. DCC नवापूर समोर साहेब. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 6 मध्ये जाणार आहे. त्यासाठी ही 2 हात आता कुठला संघ एकामेकासमोर करणार आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त ड्राईव्ह केले गेले सिंगल साठी. 3 मध्ये 3 ही सुरुवात आहे. DCC नवापूर समोर सायबा हे बॅटल आहे. नॅशनल ग्रुप ए मध्ये जो आपल्या भेटीला आला गेला या तेजस अलिबन बिग बॅश लीग 2025 क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये बॅकफुट जाण्याचा प्रयत्न. ओ इकडे काय इकडे थोडासा हातामधून चेंडू निघून गेला होता परंतु पाठीमागे बॅकअप चांगला होता त्यामुळे फक्त सिंगलला चालले गेले. 4 मध्ये 4 पहिलं षटक मार्गस्थ आहे. चार मध्ये 4 ओ समोर डाउन ग्राउंड. ओ ना मुन्ना ना जुना चावल है इतना आसानी से नहीं जाने दूंगा असं सांगितलं गेलंय. आणि शेवटचं आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतो. 4 धावा दाखल करते. हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल आले गेले. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 5 धावा दाखल करते. या ऐकूया डीजे आकाशला. थँक्यू राजहंस स्पोर्ट्स कडून बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज या सर्व खेळाडूंना कॅप्स चे स्पॉन्सर केले गेले. पहा पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले आता कुठला संघ या पॉवर हो खूप मोठ्याने आता खरं मजा येणार आहे. खूप मोठ्याने हॉर्न वाजला म्हणजे आता पॉवर जनरेट कोण करणार आहे. मुझब्बिल खालच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. बॅकअप. ओ बॅकअप सुद्धा तितकाच चांगला होता त्यामुळे सिंगल आली गेली. 6 धावा दाखल करते. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पॉवर प्लेचं षटक का नाही. 38 सर्कल मध्ये एका खेळाडूला उभा केला गेलाय. थोडस चर्चा होते. चर्चा महत्वाची आहे. चर्चा का महत्वाची आहे परंतु तितकीच मॅच सुद्धा तितकीच महत्वाची आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 6 मध्ये दाखल होणार आहे. ओ नो आता मात्र नो चेंडू होता. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये वेगाने फटका एक्झिक्यूट केला होता परंतु चांगली फिल्डिंग. पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस पुन्हा. पहा 9 मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. पहिली चूक समोर डाऊन टू ग्राउंड खेळताना तिकडे डॉट. आता फुल टॉस चेंडूला जात असताना डायरेक्टली हातामध्ये गेलं. पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस लावून साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. सूरज त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं. किती एक धाव आली गेले. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा दाखल कावर. थोड्याशा अडचणीमध्ये थोडस बांधून ठेवण्याचा प्रयत्न आता मात्र केला गेलाय टीम सायबा संघाकडून. DCC नवापुरे सांगाल. ओ यावले गॅप मधून किरकार चेंडू सीमार गप्पार. TPL चौकार. TPL चौकार. 4 धावा पहा गॅप मधून जात असताना तो पॉवरफुल स्ट्रोक होता आणि पॉवरफुल स्ट्रोक असताना
गॅप मधून अखेरकार चेंडू निघून गेला. 12 धावा तब्बल करतेत. 1.4 चेंडूचा खेळ झाला गेलाय. फुल टॉस, चांगली फिल्डिंग, फेकी फेकी फेकी, बराच उशीर गेला. तोपर्यंत सिंगल आली गेले. लास्ट बॉल, चौकारानंतर थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. त्या चौकाराने थोडस स्कोर कॅड जे सुरू आहे. 1-3, 13 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ कडक स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक गॅप मधून. नो चान्स फॉर द यश. चेंडू सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा. खूप चांगलं गीत. ज्या कोणाच्या रस्त्यावर बाईक्स आहेत कृपया धावसंख्या धावपलकर आतापर्यंत किती आहे? 17 धावा. 17 धावा. ज्या कोणाच्या रस्त्यावर बाईक्स आहेत कृपया तिकडून काढायचे आहेत. खाली पार्किंगसाठी जागा केली तिकडे लावायचे आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुरुवात चांगली आहे. पहिले षटक ओळखता चूक आहे. 2 चौकार ते मोमेंटला शिफ्ट करो. व्हाट अ कॅच. काय जबरदस्त झेल टिपलाय. कधी हातामध्ये आला कळायला कोणालाच मार्ग नव्हता. परंतु पहिला विकेटचं बटन, मोठा विकेटचं बटन. केतन मेहर डिपार्ट्स गॉन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार डीबी नेटवर्कवर कशा प्रकारे तो झेल गेला. फुल टॉसला डाऊन द ग्राउंड केल्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि काय जबरदस्त झेल. इतक्या वेगाने चेंडू हातामध्ये आला आणि हातामध्ये येत असताना कॅचअप परफेक्टली नकेरकार ब्रेक थ्रू आणून दिलाय. प्रसाद बाबूच्या हातामध्ये पुन्हा चेंडू. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला सिंगलसाठी. पहा सिंगल आली गेली. आकाश पाटील नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल होते. नशवलेला 1-8, 18 धावा धावपलकावरती. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. पहा चर्चा होती. इकडून 2 षटक ओळखता आतापर्यंत ब्रेक थ्रू आलाय. सर्वात थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न आतापर्यंत टीम साहेबाने कडून झाला गेलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. सिंगलसाठी चेंडू जातोय. सिंगल आली गेले. 19 धावा धावपलकावर. चर्चा होते. चर्चा महत्वाची आहे. चिराग आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नशवलेला प्रसादच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू. जिकडे आतापर्यंत प्रसादने फक्त 3 मध्ये 2 आणि 1 गडी बाद केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. ओ थोडा लेट मोमेंट. काय परत आवाज गेला. थोडा लेट मोमेंट. आणि लेट मोमेंटला येत असताना चिराग त्या लाईनीच्या आतमध्ये होता. त्यामुळे तितकी हानी नाहीये. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहा फक्त 2 धावा आल्यात. ओ पुन्हा तोच फटका. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु 1 रन कंप्लीट. सिंगल आली गेले. षटक संपलंय. नखेर रिव्ह्यू घेतला गेलाय स्टेप्ससाठी. आता आमचे ऑफिशियल पंच सांगतील. चला प्लीज, ज्या कोणाच्या रस्त्यामध्ये बाईक आहेत कृपया करून सर्वांनी काढायचे आहेत. प्लीज सहकार्य करा. ज्या कोणाच्या रस्त्यावर बाईक आहेत कृपया प्लीज काढा. राजन स्पोर्ट्सचे ऑनर मृदुल मेहर यांच्याकडून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज यांकडून सर्व खेळाडूंना कॅप असणार आहेत.
धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. लास्ट बॉल आफ्टर थर्ड ओव्हर. 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला जिकडे 20 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला. ओ चांगली फिल्डिंग पैकी झाली वेगाने. ओ थोडाशा हल्लू पैकी झाली. नखेरकार 3 षटक संपल्यात जिकडे 21 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. सागर देसले द मॅजिकल फिंगर च्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल. ओ काय जबरदस्त चेंडू. पहा कशा प्रकारे चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि लेट मोमेंटला येत असताना त्याला कट केलं गेलं होतं आणि कट करत असताना सिंगल आली गेली. 22 धावा पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येणारा चेंडू. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला सिंगल साठी. पहा पहिल्या मॅच मध्ये DCC नवाबपूरने 45 धावा धावफलकात लगावल्या होत्या. इकडे थोडस दबाव आहे. दबाव बनवला गेला आणि या दबावाला भेदून देत असताना किमान 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल की काय. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट करत असताना चांगली फिल्डिंग. यश त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवलं होतं आणि अडवत असताना फक्त एकच धाव आली गेली. 24 रन 24 धावा धावफलकावरती. 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. शेवटचे 3 चेंडू. पहा चर्चा होते. चर्चा महत्वाची. क्षेत्ररक्षक मध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं पुन्हा तेच घडलंय. चेंडूला सिंगल साठी. पहा 2 षटक संपली त्यावेळेस जवळपास 17 धावा धावफलकावरती होते. इकडून तो प्रयत्न सुरू ठेवता आला नाहीये. त्या दबावामध्ये ठेवण्याचा प्रयत्न जो कायम सुरू राहिला तो आतापर्यंत कायम सुरू आहे. 3.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. चर्चा होते 25 रन. काय इकडून एखाद्या चौकाराकडे बघितलं जाईल का यावर सुद्धा चर्चा असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. येस एखाद्या चौकाराकडे बघितलं जाईल का. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होत असताना चिराग मेरच्या बॅट मधून 4 धावा. TPL चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं. गॅप मधून पाठवलं होतं आणि गॅप मधून पाठवत असताना परफेक्ट स्ट्रोक. बॅटचा पेस ओपन केला आणि त्याला परफेक्ट टायमिंग गॅप मध्ये पाठवलं. 29 रन ऑन द बोर्ड. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. जीवदानी माऊली फुलपाड आणि रेहान दुर्गे सेल्वेन टॉस साठी यायचं आहे इनिंग ब्रेक मध्ये. मोठा फटका मारायचा प्रयत्न पैकी झाले वेगाने. ओ रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने. नकेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 30 धावा धावफलकावरती आहेत. 31 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय DCC नवाबपूर या संघाने सायबा या संघासमोर. चला दोन्ही कॅप्टन या. जीवदानी माऊली फुलपाडा आणि रेहान दुर्गे सेल्वेन मुख्य मंचावर या. मुख्य मंचावर आपण टॉस करणार आहोत. मैदानाची आखणी आखून घ्यायचंय. चला तेजस 11 व्हॉलंटियर्स. तेजस 11 व्हॉलंटियर्स आखणी करून घ्या. रेहान दुर्गे सेल्वेन कॅप्टन आलाय. जीवदानी माऊली. चला सुरेश दादा या कॅप्टन. चला आल्यात. चला नितेश गरत यांच्या शुभस्ते आपण नेक्स्ट मॅच टॉस करणार आहोत जिकडे दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. 2 लुझर संघ दरम्यान मॅच. पहिल्या मॅच मध्ये पराभूत होऊन समोर आल्यात आणि आपल्या मुख्य मंचावर आपण टॉस पाहतोय जिकडे
नीत्या घरत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय जीवताने मोली फुलपडा संघाने आणि रेहान दुर्गशलिबन या संघाने टॉस जिंकलाय आणि थोड्याच वेळात निर्णय सुद्धा आपल्यापर्यंत येईल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. रोशीदादा देसाई आणि मुझब्बिल खान. टार्गेट सेट केले गेले 31 धावांचं, जिकडे पहिले षटक मार्गस्थ यांनी केतनच्या हातामध्ये चेंडू आहे. हलक्या हाताने सन्मान दिला, वेगाने आलाय रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने. पहा किती खेळाडू वेगाने, तीन खेळाडू, कारण 2 बॅटर 1 बॉलर इतक्या वेगाने आले ते विकेट साठी बॉटल आणि रनिंग साठी 2 बॅटर. नक्कीकार 1 रन कंप्लीट धावांचा श्री गणेश होत असताना टीम साहेबा संघाचा मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड, क्या बात आहे. फेकी केली कुठे होती. पहा काय जबरदस्त एफर्ट कुणाल त्या ठिकाणी होते आणि कुणाल मेहर. पहा ऍक्शन रिप्ले बघणे गरजेचं आहे, कशा प्रकारे तो फटका एक्झिक्यूट केला आणि एक्झिक्यूट करत असताना ओ हो क्या बात आहे. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. सिंगल आली गेले आणि 2 धावात अप्पलकरते. 2 चेंडूच आतापर्यंत केले जातात. 31 धावांचं टार्गेट सेट केले गेले. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ व्हॉट अ कॅच. जतीन तांडेलच्या हातामध्ये चेंडू जाऊन बसला नक्कीरकार. मोठा विकेटचं बटन, पहिला हादरा गॉन. थँक्यू. चला ज्या कोणाच्या बाईक्स रस्त्यावर आहेत प्लीज खाली काढायचे आहेत. रिसॉर्टच्या सर्व बसेस आता विरारला जाण्यासाठी सुटलेत. एक आले पहा, हे बघा तुम्ही पाहू शकतात येलो कलरचे मॅट्रिक्स जे विरारला च्या दिशेने जात असताना. पहा इकडून गाड्या जर काढल्या नाही तर त्यांना शेतामध्ये वस्तीला ठेवण्यात येईल. प्लीज त्यासाठी थोडेसे प्रयत्न करा आणि तुमच्या गाड्या खाली उतरवा. नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल होते करण बैराई. मोठा फटका मारायचा प्रयत्न, कुणालच्या हातामध्ये चेंडू. जितके डॉट तितकं प्रेशर आहे. 31 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं, जिकडे आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावात अप्पलकरते आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे, 1 गडी बाद. हलक्या हाताने चेंडू सन्मान दिला गेला, वेगाने आलाय. ओ फेकी सुद्धा झाली गेली होती. फेकी होत असताना फक्त सिंगल. पहिलं षटक संपलंय. 4 धावा 18-27 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. या ऐकूया डीजेला. थँक्यू. चला प्लीज सहकार्य करा. सर्वांनी गाड्या खाली करा, सर्वांनी प्लीज. खाली ज्या कोणाच्या रस्त्यावर बाईक तुम्ही पार्किंग केली आहेत कृपया प्लीज.
चला पॉवर प्ले घेतला गेलाय. पॉवर प्ले आता पॉवर जनरेट कोणाला करायचंय. जतीन तांडेलच्या हातामध्ये चेंडू आहे. 38 सर्कल मध्ये चिरागला उभा केलाय. मुझम्मिल खान ऑन स्ट्राइक. पहिला बॉल. ओ खाली टप्पा खाली खाली राहिलाय आणि खाली राहता राहता पहिले चेंडूवर सिंगल आली गेली. 5 धावा धावपल करते. 31 धावांचं टार्गेट सेट केले गेलंय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ बॅटचा टोला लागला होता. टोला लागत असताना वेगाने आला होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगाने सिंगल आले गेले. पुन्हा एकदा सज्ज होतो. पुन्हा एकदा सिंगल टॅप केलं होतं आणि टॅप करताना पुन्हा एकदा सिंगल आले गेले. 7 धावा धावपल करतात. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. येस अजून एका विकेटचं बंधन करायला मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. प्रसाद बाबू नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. फार अडचणी वाढल्यात. खूप मोठ्या अडचणी वाढल्यात आणि ओ कट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे कट केलाय चेंडूला सिंगलसाठी. पॉवर प्लेचं षटक पॉवर जनरेट केले गेले. जतीन तांडेलनी फक्त 5 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. त्यामधून 1 गडी बाद. 8 धावा धावपल करतात. 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. चर्चा होते. चर्चा का नाही होणार. मॅच महत्वाची आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 6 मध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी ही चर्चा सुरू आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ट्राय केले चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी. 2 षटक संपलेत. 9 धावा धावपल कवर 12-22 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. आपण स्पर्धा जी यूट्यूबच्या माध्यमाद्वारे पाहतोय ते चॅनलचं नाव आहे DBN नेटवर्क. पहा इसी का नाम आहे DBN नेटवर्क. खूप मोठी चर्चा झाली या 9व्या हंगामामध्ये. त्याचं कारण आहे त्यांची क्वालिटी त्यांची ताकद राहिली गेली आणि आपल्या वसई-विरारमध्ये प्रथमच नव्हे तर पहिल्यांदाच कुठल्या तरी यूट्यूबच्या चॅनलने स्वतः स्कोर कार्ड बनवलं गेलंय. ज्या कोणाला जो काय मॅचसाठी स्कोर कार्ड हवा असेल यूट्यूबच्या माध्यमातून तर DBN नेटवर्कची ऑनर. ओ गॅप मधून अखेरकार चेंडू निघून गेलाय. सी मारे का पार. चौकार. 4 धावा. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता गॅप मधून. आता या प्रकारचे फटके एक्झिक्यूट करणं गरजेचे असणार आहेत जर का या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर. साहेबा या संघाला पहिल्या चेंडूवर चौकार आला गेला. इक्वेशन काय आहे. 11 मध्ये 18. थोड्याशा अडचणी वाढल्यात. टाइमर ऑन आहे. पुन्हा लगातार दुसरा. हो एक इकडून तर एक तिकडून चेंडू लगातार दुसरा. TPL चौकार. 4 धावा. युट्यूबला आवाज जातो. काय दिलीपला राग आलाय. वा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता गॅप मधून. एक ऑन साइडला एक ऑफ साइडला आणि ऑफ साइडला एक्झिक्यूट करत असताना आदित्यला बेदून निघून गेला. पुन्हा ओ कट. कुठे आता आमचे ऑफिशियल पंच आमच्याकडे बोललेत त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला गेला. पाल एक्स्टमच्या बाहेर होता. इकडून थोडासा प्रयत्न करतोय कुणाल कमबॅक साठी. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट करत असताना सिंगल आली. जब तक मुझम्मिल खान मैदान में तब तक मॅच जिंदा आहे आणि हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 19 धावा धावपलकावर पुन्हा एकदा सज्ज होतोय.
हो, हलक्या हाताने खेळपट्टी ठेवण्याचा प्रयत्न वेगाने आला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगाने. 20 धावा धावफलकावर 2.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेला. चर्चा होते, चर्चा का नाही होणार. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 6 मध्ये दाखल होणार आहे. टॉप 6 साठी जी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कडक स्ट्रोक, चांगली फिल्डिंग पैकी झाली. ओ डायरेक्ट हिट, काम 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 पीट. मोठ्या विकेटचं बटन. कोणी विचार सुद्धा केला नसेल की डायरेक्ट हिट होईल. येस, मुझब्बिल खान डिपार्ट्स गॉन. देंगे 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 देंगे. ऍक्शन रिप्ले. ओ डायरेक्ट हिट, काम फिट. इतका मोठा गडी बाद झालाय. ऍक्शन रिप्ले पुन्हा. बार बार देखो, 1000 बार देखो. फुल टॉस चेंडू, पॉवरफुल स्ट्रोक. बॅकअप साठी त्वरित जतीन आले आणि फेकी करत असताना डायरेक्टली स्टँड वर. समोर टॅप करायचा प्रयत्न, सिंगल आले गेले. सुमित नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. नकेरकर षटक संपले, तिसरं आणि 6 मध्ये 10. 21 धावा धावफलकावर 6-10 या इक्वेशनला मॅच आणि थांबली गेली. दुश्मन किती करतात आती, पब्लिक नावावर मरते. दुश्मन किती करतात आती, पब्लिक नावावर मरते. आता इक्वेशन काय? 6 मध्ये 11, 6 मध्ये 10, सॉरी 6-10 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पहिला बॉल. मोठा फटका समोर, डाऊन द ग्राउंड खेळत असताना डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. पहिला विकेट, पहिल्या चेंडूवर अजून एका विकेटचं बटन गॉन. चला, पहिल्या चेंडूवर गडी बाद आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. ओ थोडाशा वरून फेकी असल्या कारणाने हातामधून चेंडू सुटला होता, त्यामुळे 1 रन कंप्लीट. आता इक्वेशन काय आहे? इक्वेशन आहे 4 मध्ये 9. एखाद्या चौकाराची गरज आहे. काय तो सुमित आणि परेश इकडून थोडासा घेर चेंज करायचा प्रयत्न असेल का? इकडून एखाद्या चौकाराकडे बघितलं जाईल का? यावर सुद्धा चर्चा असणार आहे. ओ डॉट निर्धाव. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला होता आणि कट करत असताना
बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय, पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका, चांगली फिल्डिंग आणि सिंगल आले. आता 2 मध्ये 2. परेशवर आता खूप मोठी जबाबदारी आहे. काय एखाद्या चौकाराकडे बघितलं जाईल. 2 मध्ये 8. या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. हो, गडी बाद. अजून एक गडी बाद, गॉन. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, आडवा डोंगर त्यानु आईचा थँक्यू. चला कृपया प्लीज, ज्या कोणाच्या रस्त्यावर बाईक आहे सर्वांनी काढायचे आहेत. किती बसच्या पाठीमध्ये किती ट्रॅफिक त्याचा विचार करा प्लीज. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय डीसीसी नवापूर या संघाने. आणि सुपर 6 मध्ये जाणारा पहिला संघ ग्रुप ए मधील त्या संघाचं नाव आहे डीसीसी नवापूर. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच चिराग मेहर. चला या चिराग मेहर या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ठरलेत.